गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. मी औदुंबर आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलला दी महाराष्ट्रीयन ट्रॅव्हलर. तर आता मी आहे सिटी ऑफ गोल्ड म्हणजेच विटा MH10 मध्ये. तर आजचा आपला नवीन रूट असणार आहे विटा ते कुरुंदवाड, अर्थात MH10 टू MH9. तर डायरेक्ट आपण आज गाडीमधूनच व्हिडिओ शूट करत आहोत. आज नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहेत आपले सपोर्ट सिस्टीम अंकल. हाय. आणि तसेच आज आपली फॅमिली. आज आमच्या आंटींचा बर्थडे सुद्धा आहे, त्या सुद्धा आपल्या व्हिडिओ मध्ये आज असणार आहेत. तर आजच्या आपल्या प्रवासाचे अंतर असणार आहे 74 किलोमीटर. त्यामध्ये आपण तासगाव, मिरज ह्या मार्गे कुरुंदवाडला जाणार आहोत. प्रत्येक अपडेट तुम्हाला आज भेटेलच. आपल्या प्रवासात तुम्ही सोबत राहा, प्रत्येक अपडेट तुम्हाला देण्यात येईल. अंकल, गाडी चालवायला कसं वाटतंय? छान. मागचा व्हिडिओ जो आपला होता दहिवडी टू फलटण MH11 ते MH53, ह्या व्हिडिओला आपल्या 350 व्ह्यूज गेलेले आहेत. चांगल्या प्रकारे व्ह्यूज येत आहेत, तसेच कमेंट्स पण येत आहेत. कसं वाटतंय तुला ते कमेंट्स वगैरे वाचून? खूपच छान वाटतंय. निसर्गरम्य वातावरण, आणि ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात मध्येच रस्त्यामध्ये खड्डे आलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी फेमस आहे. आता आपण आहोत MH10 अर्थात सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्हा खूप गोष्टींसाठी फेमस आहे. त्यातली त्यात हळदी या उत्पादनासाठी सांगली जिल्हा खूप फेमस आहे. सांगली जिल्ह्यामध्ये हळदी या पिकाचे उत्पादन खूप प्रमाणात घेतले जाते. पण सांगली जिल्ह्यामध्ये असा एक तालुका आहे जो वेगळ्या गोष्टीसाठी फेमस आहे. ज्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात द्राक्ष या पिकाचे उत्पादन घेतले जाते. म्हणजे महाराष्ट्रात तसे बघायला गेले तर नाशिकला द्राक्ष खूप प्रमाणात घेतली जातात. पण नाशिक नंतर जर महाराष्ट्रात जास्त प्रमाणात द्राक्षे हे पीक कुठं घेतला जात असेल तर ते आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका. अशा या तालुक्यामध्ये म्हणजे तासगाव शहरामध्ये आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय तासगाव तालुका, अर्थात तासगाव सिटीमध्ये आपण आलेलो आहोत. खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते, म्हणून या तालुक्याला द्राक्षभूमी सुद्धा म्हणले जाते. द्राक्षभूमी तासगाव. तासगाव तालुक्याबद्दल अजून सांगायचं झालं तर तासगाव शहरामध्ये गणपती मंदिर एक खूप मोठं आहे. आणि तसेच दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला भेटलेले खंबीर नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तसेच संत गाडगे बाबा महाराज ग्राम स्वच्छता अभियानाचे जनक RR आबा पाटील यांचा सुद्धा हा तालुका आहे. RR आबा पाटलांचं गाव सुद्धा तासगाव तालुक्यामध्येच येतं. तुम्ही बघू शकताय इथे त्यांचं स्मारक आहे. आता RR आबा पाटील. तासगावच्या मेन चौकामध्ये आहोत आपण आता. इकडे तासगावचं बस स्टँड आहे आपल्या लालपरीचं. तसेच समोर बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पुढे स्मारक आहे, बघू शकताय. मगाशी सांगितलं होतं जसं तासगाव शहरामध्ये असं खूप मोठं गणपती मंदिर आहे. तर इथे एक विशेष गोष्ट म्हणजे इथे 1.5 दिवसाचा गणपती असतो. 1.5 दिवस गणपती बसतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. खूप असे जोरात मिरवणूक निघते. आणि हे देवस्थान पण खूप असं प्रसिद्ध आहे. तुम्ही बघू शकताय हे गणपती मंदिर आहे समोर. खूप असं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये येऊन? आज आमच्या व्हिडिओचे कॅमेरामॅन आमच्या आंटी आहेत.
आज मला खूपच छान वाटायला लागले. हा, आता आपण कॉलेज चौक अर्थात द्राक्षभूमीवर आहे, बघू शकताय. ह्या चौकातून आपण कवठे महांकाळला पण जाऊ शकतोय, सांगलीकडे जाऊ शकतोय. हे बघू शकताय द्राक्षभूमी. आता आपण सांगली रोडला आहोत. आपल्याला कुरुंदवाडला जायचं आहे. कुरुंदवाडला जाताना आपण दोन साईडनं जाऊ शकतो. एक सांगलीमधून पण जाऊ शकतोय आणि मिरजमधून पण जाऊ शकतोय. पण आपण जाताना मिरज भागातून जाणार आहोत. एक 5 मिनिटाचा नाश्ता ब्रेक घेतलेला आहे. आमच्या आंटींचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे आंटी. आज पहिल्यांदाच आंटी आपल्या व्हिडिओमध्ये येत आहे. इकडे आमची ऑर्डर आलेली आहे, तिकडे खायला चालू झालेलं आहे आणि आम्ही बघत बसलेलो आहे यांच्याकडे. ह्या दोघांची सुद्धा ऑर्डर आलेली आहे. कशी आहे टेस्ट? कशी आहे? 1 नंबर, लाजवाब. कशी आहे आंटी? तिकडं नातीचा लाड चालू आहे, हातानं भरवायचं चालू आहे. कशी आहे टेस्ट? 1 नंबर. जी सुद्धा ऑर्डर आलेली आहे. दीदी संपणार का तो इतका मोठा डोसा? काय डोश्याचं नाव काय? नक्की संपणार का? ऑर्डर राहिलेली आहे फक्त. आता मी बघत बसलो ह्या सगळ्यांकडे. फायनली 5 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आपली ऑर्डर आलेली आहे. एक उत्तप्पा घेतलेला आहे. टेस्ट करून बघूया कसा आहे. छान आहे. चटणीची टेस्ट मला खूप आवडली. सांबर पण खूप छान आहे. अशा प्रकारे आपण कुमटा फाटा येथे पोचलो आहोत. या कुमट्या फाट्यावरून 2 रोड जातात. जर आपण उजवीकडे गेलो तर सांगलीला जाऊ शकतो. सांगली मार्गे पण कुरुंदवाडला जाता येते, पण आपण सांगली मार्गे नाही जाणार, तर मिरज मार्गे जाणार आहोत. सरळ रोड हा मिरजवरून कुरुंदवाडला जातो. तुम्ही बघू शकताय आपल्या समोर महाराष्ट्राची लालपरी एसटी बस आहे. आपली आवडती सर्वांची लालपरी. सांगली विभागातील तासगाव डेपोची ही बस आहे, जी काय मिरजला चाललेली आहे. आपण सरळ मिरजला जाणार आहोत आणि तर आपण आता बघू शकता मिरज मध्ये पोहोचलो आहोत. तर सांगली मिरज कुपवाड अशी महानगरपालिका आहे, त्यातीलच एक भाग म्हणजे मिरज मध्ये आपण पोहोचलो आहोत. तर इथून आपल्या प्रवासाचे अंतर एकदम थोडे 15 ते 20 किलोमीटर फक्त कुरुंदवाड इथून राहिले आहे. आता आपण मिरज सिटीमध्ये आहोत. तर मिरज सिटीबद्दल सांगायचं झालं तर आता मिरज स्टँड रोडला आहोत. मिरजमध्ये 2 बस स्टँड आहेत. एक सिटी बस स्टँड, इकडे उजवीकडे आतमध्ये सिटी बस स्टँड आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर आपलं एसटी महामंडळाचं बस स्टँड आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ एसटी लालपरी, आपल्या सर्वांची लाडकी. हे पण महाराष्ट्र महामंडळाचंच बस स्टँड आहे, पण सिटी बस असतात आणि लॉंग रूटच्या बसेस ह्या नवीन बस स्टँड मधून असतात. इथून थोडस पुढे गेल्यानंतर ते बघू शकताय लॉंग रूटच्या बसेस जातात. तर मिरज मधून आपण कुरुंदवाड रोडला लागलो आहोत. तर आपण स्टेट हायवे 136 वरून जात आहोत. हे बघू शकताय. सॉरी, 137 वरून जात आहोत आपण. तर आता आपण बघू शकताय मिरज कुरुंदवाड रोडला आपण आहोत, स्टेट हायवे 137 वर. तर आता आपल्याला शिरोळ, नृसिंहवाडी आणि शेवटचा स्टॉप आपला कुरुंदवाडा एवढेच पॉइंट राहिले आहेत. तर शिरोळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. तसेच नृसिंहवाडी सुद्धा खूप मोठं असं देवस्थान आहे श्री दत्तप्रभू यांचं.
अशा प्रकारे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यात पोहोचलो आहोत. म्हणजे शिरोळ सिटीमध्येच आहोत आपण. बघू शकताय तुम्ही शिरोळ MH09 सुगम भागातील तालुका. बाकीचा बराचसा कोल्हापूर जिल्ह्यातील भाग हा कोकण साईडला येतो, म्हणजे दुर्गम भागात येतो. फक्त शिरोळ आणि हातकणंगले हे दोनच तालुके असे आहेत जे सुगम भागामध्ये येतात. आता आपण श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पोहोचलो आहोत. इथे श्री दत्तप्रभूंचं खूप मोठं देवस्थान आहे. तसेच कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी या दोन नद्यांचा संगम पण श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होतो. तर बघू शकताय तुम्ही. तर इथून डाव्या साईडला गेल्यानंतर श्री दत्तप्रभूंचं देवस्थान आहे. इकडे बघू शकताय आतमध्ये. तर इथे बघू शकता ही पंचगंगा नदी आहे आणि इकडे पुढे जाऊन मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर बरोबर कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीचा संगम होतो. बघू शकताय पंचगंगा नदी. तर फायनली आपण कुरुंदवाड मध्ये पोहोचलो आहोत. आजचं आपलं MH10 ते MH09 अर्थात विटा ते कुरुंदवाड असा काही प्रवास होता. तर विट्यातून आपण चालू केला होता प्रवास. फायनली कुरुंदवाड मध्ये येऊन संपलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओवर असंच प्रेम करत राहा. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.